धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात 1 एप्रिलच्या मध्यरात्री शिवप्रेमीने अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतळा उभारला आहे। या अनधिकृत उभारणीमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने धाव घेत आनंदोत्सव साजरा केला। या उत्सवात नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्यासह शहरातील व तालुक्यातील हजारो शिवप्रेमी सहभागी झाले होते। मात्र अचानक पुतळा उभारल्याने प्रशासन स्तरावर अनेक घडामोडी घडल्या। प्रशासनाकडून अप्रिय निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये या दृष्टिकोनातून शिवप्रेमींनी तहसील कार्यालयावर लाँग मार्च काढून पुतळा हटवू नये अशी मागणी केली होती। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तहसील कार्यालयात तहसीलदार यांनी शांतता कमिटीची बैठक बोलावली। या बैठकीत नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी राष्ट्रपुरुषांचा पुतळा उभारण्याचे समर्थन करून पालिका प्रशासनाकडून पुतळे उभारणीला नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबत तहसीलदार व पोलीस प्रशासनाला अवगत केले। नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारणारच असा शब्द परंडा शहरवासीयांना दिला होता। त्यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रपुरुषांचे महत्त्व विषित केले होते। शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, तो पुतळा तो उभारणं, महात्मा फुलेंचा पुतळा तो उभारणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तो उभारणं, पुतळे उभारणे हेच काम आहे का? आता ते विचारतील, पुढचा प्रश्न त्यांचा सांगतो लगेच, पुतळा उभारला म्हणजे काही विकास झाला का? कारण त्यांना त्या पुतळ्याचं महत्वच कळणार नाही। कारण त्या पुतळ्यापासून आपण आदर्श घेत असतो, आपल्या संवेदना जागृत होतात। ज्या वेळेस आपण ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून जाऊ, ज्यापासून आपण आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जाऊ, ज्या वेळेस आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाऊ, त्यावेळेस आपण आपल्या मनाला चिंतन केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, आपण इतिहासात गेलं पाहिजे। ह्या लोकांचा आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी त्याग काय आहे, समाजामध्ये भांडण लावायचं काम नाही करायचं। सगळ्या समाजाला जागृत करण्याचं काम, सुशिक्षित करण्याचं काम आणि समाजामध्ये त्यांना स्थान मिळवून देण्याचं काम आज ह्या लोकांनी केलेलं आहे। तो वारसा जपण्यासाठी ह्या पुतळ्याची गरज आहे। आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा कळलं पाहिजे ही घटना कोणी दिली, शिक्षणाचं महत्व कोणी सांगितलं आणि स्वराज्याची स्थापना कोणी केली, आणि म्हणून ह्या पुतळ्यांची गरज असते। सावंत यांचा राष्ट्रपुरुषांच्या पुतळा उभारणीचा संकल्प उराशी बाळगून असलेल्या नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी 2 दिवसापूर्वीच रिपाई प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांना राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले होते। 1 एप्रिल रोजी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत प्रशासनाला दिलेला शब्द पाळत सौदागर यांनी दिनांक 8 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा बोलावली असून ह्या अनुषंगाने पालिका प्रशासनाकडून सदस्यांना तात्काळ नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत। यासंबंधी आम्ही नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली। पाहूया काय म्हणाले ते। नमस्कार नगराध्यक्ष साहेब। नमस्कार माने साहेब। आम्हाला कळल्यानुसार आपण महापुरुषांच्या पुतळ्यांना नाहरकत देण्यासंबंधी ठराव पारित करत असल्याचे आम्हाला नुकतेच कळले आहे। आपण सर्वसाधारण सभा बोलवली आहे का? हो साहेब, बोलवलेली आहे। आज अजेंडा काढलाय, 8 तारखेला आमची सर्वसाधारण सभा होईल। मुळातच आमचा हा निवडणूकमध्ये, नगर परिषदची निवडणूकमध्ये जाहीरनामा होता। त्या परंडा वाशीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांनी नगर परिषदेचे निवडणुकीत स्वतः भाषणात बोलले होते। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संभाजीराजे यांच्यासह सर्वच महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेणार आहे। ह्या सर्वसाधारण सभेत महापुरुषांच्या नाहरकतीचा विषय एकमताने पारित होईल असा तुम्हाला विश्वास वाटतो? हो, 100% होईल। नगराध्यक्ष साहेब, आपण म्हणता हा ठराव पास होईल। ठराव पास झाल्यावर पुढे आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहात का? हो, लवकरच करू। आमचे परंडा वाशीचे लोकप्रिय आमदार ही स्वतः आणि मी त्यांच्याबरोबर जाऊन मंत्रालयातून मंजुरी आणल्याशिवाय राहणार नाही।
प्रेक्षकांनो, बातम्या आवडल्यास लाईक व शेअर करा. पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.